मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि साखर वगैरे न वापरता मस्तपैकी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा मोदकांची रेसिपी बघणार आहोत. खूप जास्त साधी, सोपी आणि घरच्या साहित्यात तयार होते. सगळ्यात अगोदर 1 वाटी मी इथे फुटाणे घेतलेले आहेत. फुटाण्यांच्या ऐवजी तुम्ही पंढरपुरी डाळं घेतलं तरीही चालेल. फुटाण्यांची साल काढण्यासाठी नॅपकिनमध्ये छान व्यवस्थितपणे चोळून नंतर चाळून घेतलं आहे. नंतर मिक्सरला फुटाणे घातलेले आहेत. त्यासोबतच इथे थोडेसे काजू आणि बदाम घातलेत. त्याची छान बारीक अशी फाईन मी पावडर तयार करून घेतली आहे. त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये घातलं आहे 1 चमचा भरून तूप. त्यामध्ये थोडेसे मगजबी घालूया. तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते इथे घाला. त्यानंतर आपण पंढरपुरी डाळ्याची किंवा फुटाण्याची जी पावडर तयार करून घेतली आहे ती घातली आहे. त्यानंतर अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1-2 चमचे याच्यामध्ये दूध घालून व्यवस्थितपणे छान सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर हे मिश्रण कोमट असतानाच याचे तुम्हाला मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तर अतिशय झटपट, पौष्टिक आणि प्रोटीन रिच असे आपले हे गुळ फुटाण्याचे मोदक इथे तयार झालेले आहेत. हवं त्या पद्धतीने तुम्हाला आवडेल तसे या मोदकांना तुम्ही डेकोरेट करू शकता, गार्निशिंग करू शकता. तर अशा पद्धतीने हे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठीचे गुळ फुटाण्याचे मोदक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मोदक तयार होतात आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहेत.